नमस्कार, मी माधवी देसाई. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पोटनिवडणुकीची. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दुपारी 12:30 वाजता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार त्यांचा अर्ज भरणार आहेत. तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आज सकाळी 10 वाजता अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी ते राहुरीच्या पांडुरंग लॉन्स इथे जाहीर सभा घेणार असून मोठं शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर आज दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत, दाखल केले जाणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आज त्यांचा अर्ज दाखल करतील, तर दुसरीकडे राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडे मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे सगळे पहिल्या फळीतले नेते यावेळी उपस्थित असणार आहेत, तर इकडे भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. तर या दोन्ही पोटनिवडणुकांचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बारामतीवरून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ यांच्याकडून. सुरुवातीला आपण जाणार आहोत बारामतीला. जयदीप, आज महत्त्वाचा दिवस आहे सुनेत्रा पवारांसाठी. आज अर्ज दाखल केला जातोय. राष्ट्रवादीकडून आजच्या दिवशी कसं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे? खरं तर अगदी सकाळी तू म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी जो आहे तो बारामतीच्या पोटनिवडणूक संपूर्ण ह्याचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र या ठिकाणी आत्ता तरी होताना दिसत नाही. आणि सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या सहयोग निवासस्थानामधूनच सकाळी निघालेल्या आहेत. आत्ता त्या काटेवाडी या ठिकाणी आलेल्या आहेत. अजित पवारांच्या आई आहेत आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. सोबत अनेक राष्ट्रवादीचे नेते देखील बारामतीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण व्हिज्युअल्समध्ये दिसत असेल तर या ठिकाणी जे आहे ते पार्थ पवार आपल्याला काटेवाडीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणचा आशीर्वाद घेतल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या कण्हेरीला जाणार आहेत, ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पवार कुटुंबियांचा प्रचाराचा नारळ फुटतो तो बारामती तालुक्यातील कण्हेरीतल्या मारुतीरायाच्या मंदिरात. आणि त्या ठिकाणी जे आहेत ते दर्शन घेऊन त्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पुढं स्मृतीस्थळावरती जातील, ज्या ठिकाणी अजित पवारांच्या वरती अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी जातील. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आणि त्यानंतर डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल याला अभिवादन करतील. आणि त्यानंतर जो आहे तो मेळावा पार पडणार आहे, कार्यकर्ता मेळाव्याला. या मेळाव्याला महायुतीचे नेते तसेच त्या पद्धतीने जे आहे ते राष्ट्रवादीचे नेते सर्व उपस्थित असतील. साधारण सांगण्यात येते 14 ते 15 मंत्री या ठिकाणी येणार आहेत. आणि सोबतच 35 ते 40 आमदार जे आहेत ते सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमध्ये येणार आहेत. त्या पद्धतीनं मुख्यमंत्री येणं शक्य नसल्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी जे आहेत ते महायुती भाजपच्या वतीने या ठिकाणी जे आहेत ते येतील. आणि त्यानंतर जो आहे तो मेळावा झाल्यानंतर जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. आपण आता या ठिकाणी बघू शकतो, हा जो आहे तो या ठिकाणी बघू शकतो आपण हे अजित पवारांचं फार्म हाऊस. आणि त्या ठिकाणी जे आहे ते पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ते झाड अजित पवारांच्या आठवणीत लावलं गेलेलं आहे आणि त्याला जो आहे तो पाणी घालताना आपल्याला पार्थ पवार दिसत आहेत. सोबत उमेश पाटील देखील आहेत. राष्ट्रवादीचे अनेक नेते जे आहेत ते कालपासूनच बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आज जे आहे त्यांच्या उपस्थितीत कोण कोण येणार राष्ट्रवादीकडून तर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, मंत्री दत्तात्रय भरणे आहेत आणि यासह अनेक आमदार अनेक खासदार या ठिकाणी जो आहे तो आज या ठिकाणी येतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करतील. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जे आहेत ते सातत्यानं राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ही बारामतीची जागा, मात्र त्यांनी जे आहे तो निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसने त्या ठिकाणी जो आहे तो उमेदवार दिलेला आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे जे आहेत ते निवडणूक या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने लढतायत. दुसरीकडे मात्र लक्ष्मण हाके देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. खरं तर त्यांची मनधरणी करण्यासाठी या ठिकाणी जे आहेत ते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जे आहेत
आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता माहिती अशी मिळते की त्यांची मनधरणी करण्यासाठी त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे देखील जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी जी आहे ती राष्ट्रवादीची इच्छा आहे. आताच काही वेळापूर्वी जे निरीक्षक नेमले गेलेले आहेत उमेश पाटील त्यांनी देखील सांगितलं 9 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबत जय पवार आहेत. अजित पवारांच्या आठवणीमध्ये ते लावलेलं झाड आणि त्या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी आमदार सरोज आहिरे देखील आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. सोबत ऋतुजा पवार देखील आहेत. खरं तर आजचा जो दिवस आहे तो या ठिकाणी सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आहेत. त्याच्या आधी जे आहे त्या सहयोग बारामतीतल्या सहयोग निवासस्थानामधून ते निघाल्या. त्यानंतर काटेवाडी या ठिकाणी आल्या. काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या आईचे आशीर्वाद सुनेत्रा पवारांनी घेतले आणि त्यानंतर जे आहे ते अजित पवारांच्या आठवणीमध्ये लावलेलं हे झाड या ठिकाणी जे आहेत ते सगळे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार दिसत आहेत, जय पवार दिसत आहेत, पार्थ पवार दिसत आहेत, आमदार सरोज आहिरे या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर ऋतुजा पवार देखील या ठिकाणी आहेत, अनिकेत तटकरे देखील आहेत, उमेश पाटील देखील आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते आपण बघू शकतो सुनेत्रा पवार झाडाला आपल्याला पाणी घालताना दिसत आहेत. आणि त्यानंतर जे आहे हे झाल्यानंतर कनेरी येथील मारुतरायाच्या मंदिरामध्ये सुनेत्रा पवार माथा टेकवतील आणि त्यानंतर अजित पवारांचं स्मृतिस्थळ असलेल्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जातील आणि तिथून ते महापुरुषांना अभिवादन करून ज्या ठिकाणी मेळावा पार पडणार आहे कार्यकर्त्यांचा. आता सुनेत्रा पवार या मेळाव्यामध्ये काय बोलतात, कारण 2 दिवसापूर्वी जय पवार जे आहेत ते बारामतीच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये ते भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी जी आहे ती राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्या पद्धतीने नेते देखील प्रयत्नशील आहेत. मात्र काँग्रेसने या ठिकाणी मतदारसंघातून अजित पवारांनी इतकी वर्ष निवडणूक लढवलेली आहे त्याच मतदारसंघात आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप भावनिक असा क्षण असणार आहे. या संदर्भातले अपडेट तर आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत. जयदीप, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.